अध्यक्ष महोदय, हो का त्यांना जर अरे म्हणता येत असेल तर मलाही कार्य म्हणता येतं. सन्माननीय सदस्य इथं वडेट्टीवार साहेब आहेत. ही भाषण करत असताना अध्यक्ष महोदय शेवटी भावनेच्या भरात स्मारक बांधा. अरे कुणाची स्मारक बांधा? नाहीतर 2019 मध्ये तुमची स्मारक बांधण्याची तयारी करा. 29 मध्ये कुणाची स्मारक? तो उचलली जीप लावली टाळ्याला. ही काय पद्धत झाली अध्यक्ष महोदय? असं ते बोलून गेले. एकेकाळी ते मंत्रिमंडळामध्ये माझे सहकारी पण होते. तर निवडणुकीत जय असतो, पराजय होत असतो, परंतु त्यामुळे अशा प्रकारची भाषा वापरणं किंवा 2024 मध्ये यांचा दारुण पराभव होऊन देखील आम्ही तुमच्याविषयी कधी स्मारक तुमची बांधा असं म्हणलं? म्हणण्याचं कारण पण नाही. परंतु अध्यक्ष महोदय, ही कुठली पद्धत की 2000 आणि हो का यांना जर अरे म्हणता येत असेल तर मलाही कार्य म्हणता येतं. परंतु आम्ही पण काही समंजस भूमिका घेतो. नको बाबा, राज्याची जनता बघत असते. आज 12-13 कोटी जनता हे सगळीकडे लक्ष त्या ठिकाणी देत असते. परंतु अध्यक्ष महोदय, काहींनी तर हे बोलता बोलता हे सरकार पेडर रोड, मलबार हिल श्रीमंताचं आहे, गरिबांचं नाही. काय गरिबांचं नाही? उलट ह्या सरकारने जास्तीत जास्त गरिबांना त्यांची गरिबी हटवण्याच्या करता प्रयत्न केलेला आपण सगळ्यांनी बघितला. जास्तीत जास्त डायरेक्ट लाभ देण्याचा प्रयत्न करणारं महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हे पहिलं सरकार आहे की यांनी डायरेक्ट लोक सभासदांना डीबीटी मध्ये पैसे त्या ठिकाणी दिलेले. हे कुणीच त्या ठिकाणी ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये केलेलं नव्हतं. अध्यक्ष महोदय, काही जण आवेशामध्ये भारतरत्न, पद्मविभूषण अशा सर्वोच्च सन्मानाने गौरवलेल्या आणि ज्यांच्याकडनं भारताच्या जडणघडणीमध्ये औद्योगिक विकासामध्ये मोलाचं योगदान मिळालेलं आहे, अशा सामाजिक क्षेत्रात त्यातही आरोग्य क्षेत्रात ज्यांनी नेहमीच एक हात देण्याचं काम केलेलं आहे, त्या टाटा समूहाविषयी देखील अपमान होईल अशा प्रकारचं वाक्य बोलून दाखवलेलं आहे. आणि त्या वाक्याचा उच्चार करणं देखील अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी उचित वाटत नाहीये. टाटा समूहाविषयी एक आदराचं स्थान हे आपल्या देशाला पण आहे आणि आपल्या महाराष्ट्राला पण आहे आणि भारतीयांच्या मनामध्ये देखील आहे. आणि त्याच्यामुळं असे अनुद्गार आपल्यासारख्या काही सन्माननीय सदस्यांनी विरोधी पक्षाच्या काढणं, त्यांच्या मुखातनं ऐकल्यावर अध्यक्ष महोदय वाईट वाटतं. बोलण्याचा कोणाचा व्यक्तिगत अपमान होईल असं कोणी या सभागृहामध्ये बोलता कामा नये असंही मी त्या ठिकाणी म्हणेन. काही म्हणले की कुठं गेला तुमचा वादा? त्याच्यामध्ये असंही अनेकांनी भाषणात विचारलं. आणि स्मारक बांधण्याची आणि सन्माननीय व्यक्तींची अवमानाची भाषा करणाऱ्यांना अध्यक्ष महोदय, या चर्चेच्या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो, जिसे निभा ना सकूं ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा ना सकूं ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा ना सकूं मैं बातें अपने ताकत से ज़्यादा नहीं करता, मैं बातें अपने ताकत से ज़्यादा. त्याच्यामध्ये अवकात होतं, पण अवकात शब्द मलाच बरोबर वाटला नाही. त्याच्यामध्ये तमन्ना रखता हूँ आसमान छू लेने की, तमन्ना रखता हूँ आसमान छू लेने की, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता. जयंतराव, काय तुम्ही सगळेजण एवढ्याच कमी संख्येने आल्यामुळे मला हसू येतं आणि मला शेरशायरी सुचते. या अर्थसंकल्पात मागील काही वर्षांमधल्या योजना बंद केल्याचा प्रसार माध्यम पण अध्यक्ष महोदय सातत्याने दाखवतात आणि सभागृहातल्या पण काही सदस्यांनी त्याच्याबद्दलचा उल्लेख त्या ठिकाणी केला. मला अध्यक्ष महोदय या निमित्तानं सांगायचं आहे, काही योजना या त्यावेळेस उद्भवलेल्या परिस्थितीनुसार केल्या जातात. आता मागच्या काळामध्ये करोना होता. करोनाच्या काळामध्ये काही वेळेस अर्थव्यवस्थेला बळकटीकरण करण्याच्या करता काही योजना आणलेल्या होत्या. करोनाचा काळ गेल्यानंतर त्या आपण लागू करत नाही, नंतर त्या ठिकाणी थांबवतो. सर्वच योजनांचं वेळोवेळी पुनर्विलोकन होत असतं आणि ज्या योजना कालबाह्य ठरतात त्या अध्यक्ष महोदय बंद पण केल्या जातात. कधी कधी आम्ही असंही करतो, समजा आमची राज्य सरकारची योजना आहे आणि साधारण तशाच पद्धतीनं दुसरी योजना केंद्राने आणली, तर केंद्राची योजना आल्यानंतर केंद्राचा जर निधी आपल्या राज्याला जास्तीचा मिळवून घेण्याची ताकद त्या राज्य सरकारमध्ये असेल तर आपली योजना बंद करून त्या योजनेचा निधी दुसरीकडे पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी डायव्हर्ट करता येतो. आणि त्याच्यामुळं
ह्या पद्धतीनं लाभ देणाऱ्या ज्या योजना असतात, नवीन योजना असतात, डबल योजना ही नसावी, केंद्राची पण आणि राज्याची पण. आणि म्हणून राज्याचा खर्च वाचावा आणि कधी कधी मग आपण आपल्या योजना बंद करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही. आजपर्यंत अनेकांनी राज्य कारभार करत असताना कधी कधी काही जुन्या योजना बंद केल्या, नवीन योजना आणल्या, त्याचं पुनर्विलोकन केलं आणि यात काही चुकीचं असण्याचं काहीच कारण नाही. त्याच्यामुळे माझे हात जोडून समोरच्या सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की याच्याबद्दल गैरसमज पसरू नका.